नमस्कार मित्रांनो, मी सागर सोनवणे महर्षी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तुम्ही पाहिलं असेल लॉकडाऊन 15 मार्चच्या नंतरच्या काळात सुरू झालं। आपण आपल्या पद्धतीने सर्व लोक अभ्यास करत होतो। राज्यसेवेची पूर्व परीक्षा त्याच्याच पुढच्या महिन्यात येणार होती, त्यानंतर PSI STI ची परीक्षा। पण ह्या लॉकडाऊनच्या परीक्षा वेळोवेळी पुढे जात राहिल्या। लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक लोक पुण्या आणि औरंगाबादवरून लातूरवरून आपापल्या गावाला निघून गेलेले होते। अभ्यास करण्यामध्ये त्यांना फार अडचणी होत होत्या। या लॉकडाऊनच्या काळात आपण महर्षीच्या वतीनं विद्यार्थ्यांशी कनेक्ट राहण्याचा सर्वार्थाने प्रयत्न केला। मग तो ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून असू देत, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून असू देत किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून चालू घडामोडीच्या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत राहिलो होतो आणि तो आपण नेहमीच करतो। विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणि परीक्षा केंद्रीय अभ्यासावरच महर्षीचा पहिल्यापासूनच भर राहिलेला आहे। 2 दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल की आयोगाने आता तसं फायनली म्हणता येणार नाही, पण आयोगाने राज्यसेवेची पूर्व परीक्षेची तारीख आपल्याला दिलेली आहे आणि PSI STI असिस्टंटची पण तारीख दिलेली आहे। राज्यसेवेची पूर्व परीक्षा ही पुढच्या महिन्यात 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे। मग आजच्या म्हणजे की माझ्या लेक्चरचा किंवा माझा तुमच्याशी संवाद साधण्याचा हाच मूळ उद्देश आहे की जर आज आपण तारीख पाहिली की 8-9 सप्टेंबर आज तारीख आहे आणि उद्याची तारीख धरली तर 10 सप्टेंबर पासून किंवा 11 सप्टेंबर पासून आपण एक महिन्याचा जर वेळ पाहिला आपल्या अभ्यासासाठीचा आहे। म्हणजे आपण सुरू करूया की 11 सप्टेंबरला आपण आपल्या अभ्यासाच्या राज्यसेवेच्या रिव्हिजनला जर आपण सुरुवात केली आणि 10 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला जवळपास 30 दिवसांचा वेळ मिळतोय। मग आजच्या लेक्चरचा उद्देशच हा आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेला सामोरे जात असताना आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे। आता ही स्ट्रॅटेजी 30 दिवसांची केवळ आहे का, तर 30 दिवसांची स्ट्रॅटेजीवर तर आपण चर्चा करणारच आहोत, ते आपण बोलणारच आहोत। पण आपला मूळ उद्देश हा आहे की जी लोक गावाला निघून गेलेली आहेत, लॉकडाऊनमुळे आपण शहरात राहता आलं नाही, आता त्या अभ्यासाला पुन्हा सुरुवात करतायत आणि त्यांच्या मनात एक द्विधा मनस्थिती ज्याला आपण म्हणूयात तशी स्वरूपाची आहे। सर आम्ही अभ्यासाच्या तसं पाहिलं तर 5 महिन्यापासून टच मध्ये नाहीये आणि अचानक आता 1 महिन्यावर परीक्षेला आम्हाला सामोरे जायचंय, तर कसं काय, तो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये नाहीये। मला वाटतं की विद्यार्थ्यांनी मी 5 महिन्यापूर्वीपासून अभ्यासाच्या तितक्या टच मध्ये नाहीये ह्या मुद्द्याचं जास्त भाव करण्याचा काही एक कारण नाही। कारण की जे विद्यार्थी सलग 1, 2, 3 वर्षापासून अभ्यास करतायत त्यांच्याकडून ही अपेक्षाच आहे की त्यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षेतल्या GSच्या सगळ्या विषयाचं 1-2दा त्यांचं वाचन झालेलं असेल। CSAT मध्ये त्यांनी रिझनिंगचे अनेक प्रश्न सोडवलेले असतील, अनेक टॉपिकवर त्यांनी काम केलेलं असेल, कॉम्प्रेन्शनचे अनेक प्रकारे त्यांनी सोडवलेले असतील। हे आपण आत्ताच्या दिवसापर्यंत गृहीत धरतोय। म्हणजे मला हे म्हणायचंय की तुम्ही त्या अभ्यासाच्या टच मध्ये जरी तितक्यात नसला तरी आजपासून जरी आपण तयारी सुरुवात केली आणि पुढचा 1 महिना जर आपण पकडला तर रिव्हिजनच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो आणि ही राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे ते आपण क्रॅक करू शकतो। त्याच्यासाठी एकच महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला तुमच्यावर विश्वास असला पाहिजे। मी पूर्व परीक्षा काढू शकतो कारण मी इथून पाठीमागे अभ्यास केलेला आहे। मी जो अभ्यास केलेला आहे तोच मला जास्त वेगानं त्याचं रिव्हिजन करायचं, CSAT मध्ये जर बोलायचं झालं तर त्याचा सराव करायचा आणि हे विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे। मी पास होईल की मी पास होणार नाही हा मुद्दा आता चर्चेचा नाही। मग स्कोअर किती, पेपर कसा येईल, पेपर अवघड येईल का पेपर सोपा येईल, कट ऑफ किती, गेल्या वर्षीचा कट ऑफ किती होता, ह्या चर्चा नगण्य आहेत आणि त्यांना तसा काही एक अर्थ नसतो। माझ्या दृष्टीनं विद्यार्थी हा आहे, पोस्ट देणारा विद्यार्थी हा आहे, तो पेपर अवघड की सोपा, कट ऑफ कमी की जास्त या अर्थानं कधी चर्चा करत नाही, कधी अभ्यासही करत नाही। तो त्याला दिलेला सिलेबस आणि त्या अनुषंगाने तो अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय। हा एक पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा। आता दुसरा मुद्दा आपण पाहू की आज उद्यापासून जर आपण पाहिलं तर 10 ऑक्टोबर पर्यंत आपण टेंटेटिव्हली 31 दिवस आहेत, पण एखादे दिवस आपण सुट्टी घेतली, काही कामानिमित्त आपल्याला बाहेर जावं लागलं तर 31 दिवसांचा कालावधी आपल्या अभ्यासासाठी आहे असं आपण गृहीत धरू। सरासरी आजपासून जर 11 ऑक्टोबरला परीक्षेला समोर जायचं असेल तर किती तास अभ्यास केला पाहिजे, तर ते मी सांगतो सरासरी कमीत कमी 10 तास विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे। दिवस आहेत उद्यापासून जर आपण म्हणलं 30 दिवस
प्रत्येक दिवशी आपण अभ्यास केला 10 तास, तर आपण ह्या महिनाभराच्या कालावधीत 300 तास अभ्यास करतो. ज्या विद्यार्थ्यानं प्रत्येक विषयाचं एकदा किंवा दोनदा वाचन केलेलं आहे, त्यांनी सीसॅटचा चांगला सराव इथून पूर्वी केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांजवळ जर 300 तास अभ्यासासाठी असतील पूर्व परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत, तर त्या विद्यार्थ्याची पूर्व परीक्षा पास होण्याची किंवा क्लिअर करण्याची शक्यता जास्त आहे. मग आता हे कसं करायचं? आता हा 300 तासातला जर आपण अभ्यास पाहिला तर यातला बराचसा वेळ, आणि तसं पाहायला गेलं तर आपण सीसॅट पेक्षा जास्त वेळ आपल्या अभ्यासामध्ये जीएस मध्ये जातो. कारण की जीएस मध्ये घटक आहेत 7: इतिहास आहे, राज्यघटना आहे, सायन्स आहे, भूगोल आहे, चालू घडामोडी आहे, पर्यावरण आहे. यामध्ये आपला वेळ जास्त जातो, कारण की त्याच्यासाठी ते अभ्यास करण्यासाठी जो सोर्स आहे, जे मटेरियल आहे ते पण जास्त आहे. ओके. आणि सीसॅटचा तुलनेने अभ्यास कमी असतो. सीसॅट मध्ये अभ्यास कमी पण सराव जास्त असतो. जर मला विचाराल की सर की ह्या 300 तासामध्ये आम्ही जीएस ला किती वेळ दिला पाहिजे आणि सीसॅट ला किती वेळ दिला पाहिजे, तर तुम्ही जीएस ला जवळपास 55% आसपास तुमच्या अभ्यासाचा वेळ दिला पाहिजे आणि 40 ते 45% आसपास तुम्ही सीसॅट वर अभ्यासाला भर दिला पाहिजे. मी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट पहिल्यांदा क्लिअर करतो. राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होण्यासाठी सीसॅट हा एक डिसाइडिंग फॅक्टर आहे. ज्या विद्यार्थ्याचा किंवा ज्या विद्यार्थिनीचा सीसॅट मध्ये स्कोर चांगला आलेला आहे, चांगला आला म्हणजे किती चांगला आला, 80 पर्यंत हा काही चांगला स्कोर नाहीये. मागच्या पेपरात जर आपण पाहिलं तर ज्याचा स्कोर किंवा जिचा स्कोर 120, 130 किंवा 140च्या आसपास आहे, अशी लोक सीसॅट मध्ये ऍडव्हान्टेज घेऊन पूर्व परीक्षा पास झालेले. सीसॅट केल्यानंतरच, म्हणजे सीसॅट केल्यानंच फक्त पूर्व परीक्षा पास होतं असं मी म्हणत नाही, पण सीसॅट हा डिसाइडिंग फॅक्टर आहे. सीसॅट मध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेतले पाहिजे. मग सीसॅट मध्ये जास्तीत जास्त मार्क कसे घ्यावेत, आपण पहिले सीसॅट बद्दल बोलू आणि त्यानंतर आपण जीएस कडे जाऊया. सीसॅट मध्ये जर जास्तीत जास्त मार्क घ्यायचे असतील तर तुम्ही जास्तीत जास्त सराव कॉम्प्रहेन्शनचा केला पाहिजे. 3 प्रकारचे कॉम्प्रहेन्शन आपल्या जवळ आहेत. एक कॉम्प्रहेन्शन आहे की जे इंग्रजीमध्ये सुद्धा आहे, तो त्याला इंग्रजीमध्ये पण आहे आणि त्याचा अनुवाद मराठीत दिलेला आहे. विद्यार्थ्यांनी ठरवावं त्यांनी इंग्रजी सोडवावा की मराठीत सोडवावं. दुसरा उत्तर आहे आपल्याला कॉम्प्रहेन्शन सांगितलं गेलं कंपल्सरी मराठी, त्याला कोणताही अनुवाद इंग्रजीत नसेल. आणि तिसरं कॉम्प्रहेन्शन आहे ते म्हणजे कंपल्सरी इंग्रजी, त्याचा कोणताही अनुवाद मराठीत नसेल. ओके. जर आपण पाहिलं तर जवळपास 50 प्रश्न हे कॉम्प्रहेन्शनवर विचारले जातात. जवळपास 50 प्रश्न, आणि मग 50 × 2.5 तुम्ही करून जर पाहिलं तर ते फार मोठी रेंज त्यामध्ये येते. आपल्याजवळ 30 दिवस आहेत आणि दिवसाला जरी तुम्ही किमान सरावासाठी 10 ते 15 उतारे सोडवले तर तुमचे जवळपास 350 ते 400 उतारे सोडवून होत आहेत. मग हे उतारे सोडवत असताना तुम्ही काय केलं पाहिजे? राज्यसेवाने, आयोगाने ज्या मागच्या परीक्षांमध्ये जे उतारे प्रश्नपत्रिकांमध्ये दिलेले आहेत त्या उतारांचं व्यवस्थित विश्लेषण केलेलं आहे. आपल्याजवळ ती राज्यसेवेचे सीसॅटचा पेपर सुद्धा आहे, बरोबर, आणि त्याचबरोबर आपल्याजवळ आयोगाने दिलेली सेकंड आन्सर सुद्धा आहे. उतारा वाचा आणि आयोगानं कोणतं उत्तर दिलेलं आहे आणि ते का दिलेलं आहे. उतारामध्ये काय आहे की एकाच पठडीतले उतारे नाहीत. काही साहित्यिक अंगण आहेत, काही ललित अंगण आहेत, काही आपण म्हणू की विज्ञानाच्या अंगण आहेत, काही तत्वज्ञानाच्या अंगण आहेत. त्यामुळं उतारे सोडवताना फक्त साहित्याच्या अंगणात उतारे सोडवत बसू नका, तर त्या उतार्यांमध्ये व्हरायटी असली पाहिजे. जर तुम्ही 10 उतारे जर सोडवत असाल तर ते 10 वेगवेगळ्या टॉपिकवर असावेत, बरोबर. म्हणजे होतं काय की एखाद्याचा साहित्यिक सेन्स चांगला असतो त्यामुळे त्याला तो उतारा सोडवते, पण त्याचा साहित्यिक सेन्स चांगला आहे म्हणजे तत्वज्ञानाबद्दलचं त्याचं आकलन चांगलं असेल असं काही नाही. सीसॅट अवघड यासाठी होतं, एका पठडीतले उतारे कधी येत नाहीत. त्यामुळं तुम्ही हे काम केलं पाहिजे वेगवेगळ्या पठड्यांमधले. मग त्याच्यासाठी खूप चांगलं आपण म्हणतो की उदाहरणार्थ मी वर्गात नेहमी सांगत असतो की लोकसत्ताचं संपादकीय पाहिलं पाहिजे. मी ते नव्या विद्यार्थ्यांसाठी सांगत असतो कारण की ते एका पठडीतलं नसतं, ठीक आहे. पण तुम्ही उतार्यांचा जास्तीत जास्त सराव केला पाहिजे आणि त्याचबरोबर मागच्या वर्षीला आयोगाने काय काय उत्तरं दिलेली ते पाहिलं पाहिजे. दुसरा घटक येतो तो म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंगचा. आता त्यात जर तुम्ही पाहिलं की गणित फार लोकांना अवघड जातं, ते गणिताला बाजूला करतात, पण मॅथ्स आणि रिझनिंगवर पाहिलं तर 25 प्रश्न, त्यातले 18 ते 20 प्रश्न हे रिझनिंग वरचेच आहे, बुद्धिमत्तेवरचे आहे.
त्यामुळं गणित जरी येत नसेल तर तुम्ही बुद्धिमत्तेवर काय केलं पाहिजे, विशेष फोकस केला पाहिजे. त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्याचा तुम्ही काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही पाहत असाल सिलेबस मध्ये एक वाक्य वापरलेले डाटा इंटरप्रिटेशन आणि डाटा सफिशियन्सी. बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यावर जर प्रश्न विचारला तर हक्काचे मार्क लोकांचे काय होऊन जातात, निघून जातात. त्यामुळे त्याही टॉपिकला तुम्ही विशेष लक्ष द्या. आणि तिसरा घटक जो सगळ्यात महत्वाचा आहे की जो आपण आपल्या तसं पाहिलं गेलं तर तो आवडीचा घटक असतो, ते म्हणजे डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग वर आयोग 5 प्रश्न विचारतो आणि जवळपास आपल्याला 12.5 मार्क त्याच्यापासून आपल्याला मिळत असतात. आता मुद्दा हा आहे, डिसिजन मेकिंग साठी तुम्ही फार वेगळा काहीतरी अभ्यास आणि फार मोठी उदाहरणं सोडवत करत बसू नका. तुम्ही परीक्षेच्या आधी किमान एक आठवडा काय करा, आयोगाने मागच्या 5 वर्षातल्या सीसॅट या पेपर अंतर्गत डिसिजन मेकिंग वर कोणकोणते प्रश्न विचारले, म्हणजे की 5 वर्ष पाहिलं आणि दरवर्षी 5 प्रश्न पाहिले तर जवळपास 25 प्रश्न होत आहेत, बरोबर. आणि आयोगाने आपल्याला सेकंड आन्सर की पण दिलेली आहे. मग जर आपण एक डिसिजन मेकिंगचा आयोगाने विचारलेला प्रश्न घेतला आणि त्याच प्रश्नाला आयोगाने दिलेलं काय आपण म्हणूयात की आन्सर, म्हणजे कोणत्या पर्यायाला एक दिली परिस्थिती तुम्हाला, तुम्ही काय निर्णय घ्या. मग पर्याय क्रमांक 1 ला सांगितलं 0 मार्क, पर्याय क्रमांक 2 ला सांगितलं 1 मार्क, पर्याय क्रमांक 3 ला 2 मार्क सांगितले आणि पर्याय क्रमांक 4 ला 2.5 मार्क सांगितले. असे आपल्याजवळ 25 प्रश्न आहेत. आणि मग 25 वेगवेगळ्या विचार करण्याच्या पद्धती पण आयोगाने आपल्या समोर मांडून ठेवलेल्या आहेत की जर तुम्ही ह्या परिस्थितीवर असा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला 2.5 मार्क देऊ आणि असा विचार करत असाल तर 0 मार्क देऊ. आपल्याला 25 प्रश्नांचा, आयोगाच्याच 25 प्रश्नांचा आणि आयोगाने दिलेल्या उत्तरांचाच अभ्यास करायचा. ते व्यवस्थित केले तर हमखास तुम्हाला, मी नाही म्हणत की तुम्ही त्या प्रश्नांचा अभ्यास केला तुम्हाला 12-12.5 मार्क पडतील, एक 10 मार्क जरी तुम्हाला पडले तर तो फार मोठा तुमच्यासाठी ऍडव्हान्टेज असेल. ओके, त्यामुळं सीसॅट हा डिसाइडिंग फॅक्टर आहे. सीसॅटला दुर्लक्ष करू नका. माझा जीएस चांगला आहे, मी जीएस वर क्लिक करतो, हे दिवस होत नाही. फक्त जीएस वर, जीएस महत्वाचा आहे का तर फार महत्वाचा आहे जीएस. मेन्स तर सगळ्या जीएस वरच आहे, पण नुसतं मी जीएस करतो, मी जीएस मध्ये 110 मार्क काढतो आणि सीसॅटला इकडे मार्क पडले 60, तर तुमच्या अभ्यासाचा आणि तुमच्या हुशारीचा तुमच्या रिझल्टच्या स्वरूपात काहीच फायदा दिसत नाही. त्यामुळं सीसॅटला मित्रांनो तुम्हाला एक विनंतीवजा सूचना आहे, सीसॅटला दुर्लक्षित करू नका. सीसॅट हा सरावाचा भाग आहे. सीसॅट मध्ये अभ्यास कमी आणि सराव जास्त आहे. जर तुम्ही बुद्धिमत्तेमध्ये एखादा टॉपिक करत असाल, तुम्ही सोडवत असाल, जसं सिटिंग अरेंजमेंट असेल, जर त्याच्यावरचे जर तुमचे प्रश्न चुकतायत तर तुमची ही जबाबदारी आहे त्या टॉपिक मध्ये जे वेगवेगळे टाइप्स आहेत ते तुम्ही त्या दिवशीच बसून करून केले पाहिजेत. पूर्व परीक्षा नीट गेली का तर बिलकुल नाही गेला. अशा अनेक विद्यार्थी मित्र आहेत जे अभ्यास करतात आणि त्यांनी सरावावर सीसॅट मध्ये जास्तीत जास्त मार्क घेतलेले आहेत. मला एखादा टॉपिक येत नाहीये रिझनिंगचा म्हणून मी तो सोडूनच देतो आणि त्यावर प्रश्न पडला तर काय करणार. पूर्व परीक्षा पास होण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, जीएस मधला कोणताही घटक तुम्ही ऑप्शनलला टाकू शकत नाही. मला जमत नाही, मी करत नाही असं नाही चालणार. मला हा टॉपिक जमतच नाही, मी करणारच नाही, त्याच्यावर 2-3 प्रश्न आले तर तुम्ही काय करणार. त्यामुळे परीक्षेसाठी आणि त्या जीएसच्या 2 तासासाठी आणि सीसॅटच्या 2 तासासाठी तुम्ही सर्वार्थाने तयार असलं पाहिजे. त्यामुळे सीसॅटवर काम केलं पाहिजे. दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे जीएसचा. आपल्या सगळ्यांचा आवडीचा घटक असतो, कारण की मग आपण ते वाचलेलं असतं बरेच दिवस, म्हणजे की प्रिपरेशन करतो तेव्हापासून पाठ्यपुस्तकं वाचलेली असतात, त्यानंतर संदर्भ पुस्तकं आपण वाचलेली असतात, आपण पेपर अनालिसिस केलेलं असतात. जीएस मध्ये अभ्यास निरसंध जास्त आहे, वाचन जास्त आहे. ह्यामध्ये जर आता त्यातला 1-2 मी काही ठराविक घटकांबद्दल बोलतो आणि पुढे जातो. जीएस मध्ये जर आपण हिस्ट्री बद्दल आणि मी पॉलिटी बद्दल बोलेन, हिस्ट्री, पॉलिटी आणि चालू घडामोडीबद्दल. हिस्ट्रीमध्ये आपल्याला 3 घटक सांगितले, प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत, बरोबर. सरासरी 15 प्रश्न विचारले जातात आणि आपल्या लक्षात येतं की 15 पैकी किमान एक 9 ते 10 प्रश्न आधुनिक भारतावर असतात. माझं तुम्हाला एक म्हणणं आहे, आजच्या तारखेपर्यंत जर तुम्ही प्राचीन भारत वाचलेला नसेल, आजच्या तारखेपर्यंत जर तुम्ही मध्ययुगीन भारत वाचलेला नसेल तर तुम्ही आता ते वाचण्याचा अट्टहास करू नका. आता एक गोष्ट करायची, नवीन काही वाचत बसायचं नाही.
आता जे आहे ते वाचलेलं आहे त्याचं रिव्हिजन करायचं आपल्याला. नवीन तुम्ही जास्तीत जास्त चालू घडामोडीचं एखादं बाजारातलं छोटंसं पुस्तक असेल, ते 1 वर्षाचं वार्षिकी असेल, ते तुम्ही रिवाइज करून नवीन म्हणून घेऊ शकता. पण जीएस मध्ये जे बाकीचे 6 घटक आहेत त्यामध्ये तुम्ही नवीन कोणतं बुक इंट्रोड्यूस करू नका. कारण की ज्यावेळेस तुम्ही एखादं नवीन बुक इंट्रोड्यूस करता, नवीन घटक इंट्रोड्यूस करता, फॅक्च्युअल डाटा बदलत जातो प्रत्येक ह्याच्यातला, आणि त्यामुळे ते कन्फ्युजन आपलं फार वाढत जातं. त्यामुळे मी मुद्दामून तुम्हाला म्हणतोय की प्राचीन आणि मध्ययुगीन वाचलं नसेल तर वाचू नका. आता केवळ तुम्ही कशावर लक्ष द्या, आधुनिक भारतावर लक्ष द्या. मग आधुनिक भारतामध्ये काय काय प्रश्न विचारले गेलेले आहेत, मग जर तुम्ही अभ्यास करणारे आहात तर ते अनालिसिस तुमच्याकडे वाचलं पाहिजे. मग ते अनालिसिस काय आहे ते सांगायचा आत्ताचा वेळ नाहीये. आत्ताचा वेळ काय आहे की तुम्ही कशा पद्धतीनं वेगानं रिव्हिजन करता. जर 30 दिवसात रिझल्ट देणारा कॅन्डिडेट काय करू शकतो, 30 दिवसात 2 वेळा जीएच ची रिव्हिजन करू शकतो. पहिली रिव्हिजन 2 वेळा जीएच ची, म्हणजे त्यातलं इन्क्लुडिंग 7 पार्ट, 7 घटक, हा त्यातला महत्वाचा मुद्दा. म्हणजे काय, पहिल्या 20 दिवसांची एक रिव्हिजन आणि शेवटच्या 10 दिवसांची रॅपिड, ज्याला आपण म्हणतो ना, जसं रॅपिड टेस्टिंग चालली ना कोविडची, तसं ते रॅपिड झालं पाहिजे. आणि ते जर होत असेल तर तुमच्यावरचा कॉन्फिडन्स वाढत जाईल. हिस्ट्रीला ते करा. जर तुम्ही एन्शंट आणि मिडिवल, प्राचीन आणि मध्ययुगीन वाचलंय तर वेगाने रिव्हिजन वर घ्या. ठीक आहे. दुसरं, पॉलिटिच्या बाबतीत, पॉलिटी हा असा एक घटक आहे मित्रांनो. तुम्ही आर्ट फॅकल्टीचे असा, तुम्ही सायन्स फॅकल्टीचे असा, किंवा कोणत्याही फॅकल्टीचे असा, पॉलिटी हमखास मार्क मिळवून देणारा घटक आहे. पॉलिटीमध्ये तुम्हाला टॉपिक डिकोड करता येतात. कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. जर जसं आपण म्हणतो राष्ट्रपतीवर हमखास प्रश्न एखादा 1 वर्ष विचारलाय, त्याच्या पुढच्या नाही, मग राज्यपालावर विचारलेला आहे, किंवा वेगवेगळ्या घटनात्मक ज्या बॉडीज आहेत त्यांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. वर्षभरात पॉलिटिक्सच्या अंगाने ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या पहा, त्याच्यावर काय प्रश्न विचारला जाऊ शकतो ते पहा. म्हणजे आयोगाने इतक्या वेगवेगळ्या तारखा बदलल्या तर मग आयोग ही एक संवैधानिक बॉडी असेल, युपीएससी एमपीएससी, त्यावर प्रश्न विचारला तर काय विचारला जाऊ शकतो. सुप्रीम कोर्टमध्ये एवढे सगळे वांदे सुरू आहेत, सगळे वादविवाद सुरू आहेत, मग त्याच्यावर काय प्रश्न. परवाच्या दिवशी केशवानंद भारती खटला जो होता, त्या केशवानंद भारतींचा मृत्यू झालेला आहे. मग केशवानंद भारती हा एकच खटला आहे का. मग अशा अजून 2-4 वेगवेगळे खटले आहेत की ज्यांनी कॉन्स्टिट्यूशनकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकलेला आहे. मग अशा प्रश्न विचारले जाऊ शकतात का. बरोबर. आणि हे तुम्ही आधी वाचलेलं अपेक्षित आहे, हे तुम्ही आधी वाचलेलं अपेक्षित आहे. तुम्ही आता ते रिव्हिजनच्या पातळीवर घेतलं पाहिजे. तिसरा घटक, सायन्स बद्दल थोडं पहा. सायन्स बद्दल 4-5 वर्षापासून सगळ्यांचंच एक ओरड आहे की आम्ही वाचतोय, पाठ्यपुस्तकं करतोय, संदर्भ पुस्तकं आहेत, वेगवेगळ्या लेखकांची आहेत, ते आम्ही करतोय, पण म्हणावे तितके मार्क मिळत नाही. चला ठीक, माझं म्हणणं जेवढं वाचलंय तेवढं तरी रिवाइज करा. पाठ्यपुस्तक असेल किंवा कोणत्या लेखकाचं पुस्तक वाचलं असेल ते रिवाइज करा. पॅटर्न कधीही बदलू शकतो आणि जी काठिण्य पातळी विज्ञानाची होती ती कदाचित कमी सुद्धा होऊ शकते. एखाद्या विषयाची काठिण्य पातळी चुकली होती ती वाढवू शकते. त्यामुळे पॅटर्न ठरलेला नाही. मी मगापासून तेच सांगतोय, कोणताही घटक ऑप्शन म्हणून टाकू नका. मी हा करणार नाही. कारण की होतं काय, मी अवघडच प्रश्न विचारले जातात म्हणून मी करणार नाही, पण एखाद्या वेळेस ते बेसिकवरच गेले. कारण की आयोगाचा पॅटर्न थोडी ठरलेला आहे. 2005चा आयोग, एमपीएससी 2010चा, 2012चा, 2015चा आणि 2019चा, यांच्या पॅटर्न मध्ये फार बदल झालेला आहे. पूर्वी ठोकळा वाचला जायचा, फार प्रसिद्ध नाव होता. आता तो ठोकळा बाजारातून आउटडेटेड आहे. का? कारण की पॅटर्न बदलला. हे तर लक्षात. जर पॅटर्न जर बदलत असेल तर तुम्ही तुमच्या सिलेबसला चिटकून राहिलं पाहिजे, त्या आधारावर तुम्ही अभ्यास केला पाहिजे. सायन्सच्या बाबतीत काय. त्यानंतर आपण इकॉनॉमिक्स पाहतो. इकॉनॉमिक्सला राज्यसेवेत तशा अर्थानं डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट या अर्थानं जास्त प्रश्न विचारले जातात. बाजारात अशा अनेक पुस्तकं आहेत, अनेक मॅगझिन आहेत की वर्षभरात सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या अंगानं केंद्र सरकारनं कोणकोणत्या योजना आणल्या किंवा राज्य सरकारने योजना कोणकोणत्या आणलेल्या आहेत, त्यावर वेगवेगळ्या योजना दिलेल्या आहेत. त्या योजना तुम्ही व्यवस्थित करून घ्या. जे इंडेक्स आहेत ते तुम्ही एक व्यवस्थित करून घ्या. त्याच्यावर हमखास दारिद्र्याच्या अंगानं असतील किंवा HDI वगैरे इतर इंडेक्स असतील ते तुम्ही पाहून घ्या. आणि भारत सरकारच्या कल्याणकारी योजना, म्हणजे त्या तुम्हाला वाटतं की कदाचित तो इकॉनॉमीचा भाग नाही, पण ते इकॉनॉमीला बूस्टअप देण्यासाठी ज्या कल्याणकारी योजना असतात त्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. तो मग तो चालू घडामोडीचा पण भाग होऊ शकतो आणि तो इकॉनॉमीचा पण भाग होऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटचा एक छोटासा मुद्दा तो म्हणजे पर्यावरण. युपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी पर्यावरणाला कधीच, ज्याला आपण म्हणू की
दुर्लक्षित करत नाहीत. ते पर्यावरणाचा अभ्यास फार सिरियसली करतात. युपीएससी कंटिन्युअसली कधी कधी तर असं झालेलं आहे 15-20च्या पुढे सुद्धा पर्यावरणावर एन्व्हायरमेंटवर प्रश्न दिलेले आहेत. राज्यसेवेचा विद्यार्थी तितकासा पर्यावरणाच्या बाबतीत म्हणजे त्या पर्यावरणाच्या म्हणजे पर्यावरण विषयाच्या बाबतीत सिरियस दिसत नाही, अभ्यास करताना दिसत नाही, वाचताना दिसत नाही. कारण की आयोगाने त्यावर अजून तितकेसे प्रश्न विचारलेले नाही. पण मी मगाशी म्हणल्याप्रमाणे आयोग कधी कोणत्या टॉपिकवर कसा प्रश्न विचारेल हा आयोगाचा विशेष अधिकार आहे. आयोगानं पर्यावरणावर जर प्रश्न विचारले जास्त प्रमाणात आणि जर तुमचं त्यावर प्रिपरेशन नसेल तर अवघड परिस्थिती होईल. पर्यावरणात एक छोटंसं बाजारात पुस्तक आहे जे खूप चांगल्या आणि सोप्या भाषेत आहे, ते तुम्ही करू शकता आणि जे वाचलेलं आहे त्या गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त रिवाइज करा. आता हा स्ट्रॅटेजीचा भाग असल्यामुळे त्यावर जास्त फार 1-1.5 तास लेक्चर ताणत बसण्याची काही एक आवश्यकता नाही. मला वाटतं की मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने होत्या. आपण पूर्वपरीक्षेला कसं सामोरे गेलं पाहिजे, कोणता दृष्टिकोन आपला समोर असला पाहिजे आणि आपली मानसिकता कशी असली पाहिजे. मी एक गोष्ट सांगतो, तुम्ही अभ्यासाच्या आता कोणत्याही स्टेजमध्ये असला तरी माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, नकारात्मक दृष्टिकोन ठेवू नका. 30 दिवस 300 तास सर मी म्हणलं 10 तास अभ्यास केला तर कमीत कमी बरं का, जर तो एखादा 15 तासावर पण घेऊन जाऊ शकतो, बरोबर. मग तो 15 तासावर घेऊन गेले तर ते किती 350-400 तास पण लोक अभ्यास करू शकते. जे आता लॉकडाऊन मध्ये काय झालं ते गेलं गंगेला मिळालं. आजच्या तारखेपासून प्रिलियम पर्यंत माझी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, मी काय दृष्टिकोन ठेवला पाहिजे, हे महत्वाचं आहे. म्हणजे की मी नेहमी म्हणत असतो की स्पर्धा परीक्षांमध्ये कष्टाला कोणताही पर्याय नसतो. कष्टाला एकच पर्याय असतो, तो म्हणजे आणखी कष्ट. जर आणखी कष्ट करायची तयारी असेल तर प्रिलियम आपण काढून देऊ शकतो. त्यामुळं हे एक सर्वसाधारण मी स्ट्रॅटेजी तुम्हाला सर्वपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही चांगला अभ्यास करतच असाल, तो अभ्यास चालूच राहू देत. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. तुम्हाला कधी कोणत्या अभ्यासाबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही महर्षीमध्ये येऊन माझ्याशी संपर्क करू शकता आणि विद्यार्थ्यांसह माझा फोन नंबर सुद्धा आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.